शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर अर्चना रोठे आणि इतर उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी धामणगाव रेल्वे येथे आयोजित महिला मेळाव्यात महिलांना संबोधित करताना केले। काँग्रेसने मागील 50 वर्षात महिलांचा उपयोग फक्त मतदानासाठीच करून घेतला असे काँग्रेसवर टीकास्त्र सोडले, तर देशाला नरेंद्र मोदी सारखे नेतृत्व प्राप्त झाल्यानंतरच महिलांच्या खऱ्या सन्मानाला सुरुवात झाली। मोदी सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबवलेल्या महत्त्वपूर्ण योजना, मुलींच्या शिक्षणासाठी घेतलेले पुढाकार, उज्ज्वला, मातृवंदना, बेटी बचाओ बेटी पढाओ यासारख्या अनेक कल्याणकारी योजनांचा उल्लेख केला। तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राबविलेल्या लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना मोठा आधार मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले। शहराच्या भविष्यासाठी भाजपा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर अर्चना रोठे यांना आणि पक्षाच्या 20ही उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले। आपली आजी, आपली आई, आपण मतदान करत आलोय। 50% मतदान, 50% आबादी। पण इतके वर्ष मतदान केल्यानंतर सुद्धा कित्येक प्रधानमंत्री झाले, कित्येक गेले, पण या 50% मतदान करणाऱ्या मातृशक्तीसाठी कोणीच विचार नाही केला। मैत्रिणींनो, मोदीजी प्रधानमंत्री झाले, त्यांनी पहिलं काम काय केलं असेल? त्यांनी बघितलं की या देशातली मातृशक्ती ही आजही टॉयलेटसाठी रस्त्यावर जाते। तुम्ही सगळ्याजणी इथं बसलेल्या मला आठवून सांगा, लहानपणी कुठे जायचो आपण? कुठे जायचो? अगं कुठे जायचो? जायचो का नाही? आपल्याला आवडायचं ना? आपल्या आईला आवडायचं? आता आपण पाठवू आपल्या मुलींना बाहेर। आणि जेव्हा मोदींनी बघितलं की अरे घराची इज्जत कोण असते? घरची महिला असते। आणि मग ही घरची इज्जत नाही, माझ्या देशाची इज्जत आहे, आणि माझ्या देशाची इज्जत रस्त्यावर जाणार नाही असा विचार करणारा पहिला प्रधानमंत्री, त्यांचं नाव नरेंद्र मोदी आहे। माध्यम प्रतिनिधींनी त्यांना विरोधक लाडक्या बहीण योजनेवर टीका करत असल्याचे विचारल्यावर त्या म्हणाल्या की या योजनेला विरोध करणाऱ्या दोडक्या भावांना महिलांनी विधानसभेत उत्तर दिले आहे। तसेच उत्तर या नगर परिषद निवडणुकीत देवाभाऊंच्या लाडक्या बहिणी देतील असा विश्वास चित्रा वाघ यांनी दर्शविला। नाही, असं आहे की आम्ही जे उमेदवार दिलेले आहेत नगराध्यक्षाचे, अर्चनाताई रोठे, ज्यांना अक्का या नावाने त्या प्रसिद्ध आहेत, महिलांमध्ये बरेच वर्ष त्यांच्या सुखात दुःखामध्ये समरस होत आहेत, आणि त्यामुळे मला असं वाटतं की आज मी सकाळपासून इथं आल्यानंतर एक उत्साहाचं असं वातावरण या ठिकाणी दिसतंय, आणि निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये अक्कांचा आमच्या नगराध्यक्ष आणि त्यांच्यासोबत ज्या 20 नगरसेवक आहेत त्यांना सुद्धा अतिशय चांगले मतदान होईल आणि विजयी विक्रमी मतांनी निवडून येतील। ज्यांनी ज्या वेळेला लाडक्या बहिणींचा योजना या ठिकाणी आली राज्यामध्ये, आमच्या लाडक्या देवाभाऊने त्यांच्या लाडक्या बहिणींसाठी ज्या वेळेला ही योजना आणली, ज्यांनी विरोध केला ते सगळेच आमचे दोडके भाऊ आहेत, आणि त्या दोडक्या भाऊंना काय उत्तर द्यायचंय हे विधानसभेमध्ये आमच्या सगळ्या ताईंनी दिलेलं आहे। त्याचीच पुनरावृत्ती या नगरपालिकांमध्ये सुद्धा होईल हा मला पूर्ण विश्वास आहे। ब्युरो रिपोर्ट, धामणगाव रेल्वे।